नमस्कार महाराष्ट्राच्या जीवनदर्दयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांना कसे आहात सगळे. गणित व बुद्धिमत्तेसाठी एक जबरदस्त सिरीज आणलेली. एमपीएससी पासून ते पोलीस भरतीपर्यंत जेवढ्या परीक्षा आहेत त्यामध्ये आलेले तुमचे प्रश्न, आणि एखादा प्रश्न नाही तर अनेक परीक्षांमध्ये एकच प्रश्न अनेकदा विचारला गेलेला असेल तोच प्रश्न मी या ठिकाणी आणलेला आहे. म्हणजे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि त्याचं बघताशनी कशा प्रकारे उडवायचे ती शॉर्ट ट्रिक तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. केवळ तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू बघत राहायची आहे. सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय आणि याच प्रश्नाला धरून अशाच प्रकारचे मी स्वतः 2 प्रश्न बनवलेले आहेत जेणेकरून या प्रश्नाचं जबरदस्त असं रिव्हिजन होईल. एका वस्तूची किंमत 20% वाढवून पुन्हा 20% कमी केली तर त्या व्यवहारात एकूण किती टक्के नफा किंवा तोटा झालेला आहे. त्यासाठी तुम्ही एवढा मोठा कुटाणा करत असता. ही आम जिंदगी आहे सोन्या. मेंटॉ जिंदगी काय म्हणते बघताशनी म्हणलं तर बघताशनी उत्तर. पण तुम्ही कशा प्रकारे सोडवले त्या अगोदर एक्सप्लेन करतो. बघा, ए अगोदर मानलं म्हणजे पहिली वाढ जी झाली होती त्याला 20% मानलं. त्यानंतर दुसरी वाढ झाली त्याला -20% केलं. त्यानंतर सूत्र वापरलं. हे सक्सेसिव्ह मेथडचं सूत्र आहे. मुळात सक्सेसिव्ह मेथडला सूत्राची आवश्यकताच नसते. सोन्या तुझ्या पुस्तकात दिलेले सक्सेसिव्ह मेथड कशा प्रकारे सोडवायची यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर माहित नसेल तर ते आपण पुन्हा अजून बघूया. लोड घेऊ नका. पण इथे एवढा मोठा कुटाणा केल्यानंतर -4 येते म्हणजेच -4% म्हणजेच 4% घट झालेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेवढी वाढ केलेली तेवढीच जर कमी केली असेल तर त्या व्यवहारामध्ये घटच होत असते. परंतु किती घट झालेली आहे हे काढण्यासाठी पेन न उचलता डायरेक्टली हे 0 कट कर, हे 0 कट कर आणि 2 गुणिले 2 जर तुम्ही केले तुम्हाला तुमचं उत्तर मिळत असतं. काय उत्तर असणार आहे तर पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुन्हा एकदा नीट समजून घे. हे 0 मी कट केला, हा 0 मी कट केला आणि या दोघांचा केवळ गुणाकार केला. तशाच प्रकारे जर हे कळालं नसेल तर इथे पुढचं गणित आहे. हा प्रश्न बघा ना किती मोठ्या प्रमाणात रिपीट झालेला आहे. आणि या सिरीज मध्ये सगळे असेच प्रश्न असणार आहेत की जे तुमच्या तलाठीला, एमपीएससीला, त्यानंतर पोलीस भरतीला, नगर परिषदेला, सप्लाय इन्स्पेक्टरला अनेकदा रिपीट झालेले आहेत. आकडे सुद्धा न बदलता. बघा, तलाठी 2019ला रिपीट झाला होता. त्या व्यतिरिक्त पोलीस भरतीला 2021ला हाच प्रश्न विचारला. आरोग्य भरतीमध्ये 2023ला हाच प्रश्न विचारला. हा प्रश्न यापूर्वी 7 पेक्षा अधिक वेळा विचारला गेलेला आहे. म्हणजे आकडे बदलून कितीदा विचारला गेला असेल तुम्ही विचार करा. मी स्वतः आकडे बदलून या ठिकाणी तुमच्यासाठी एक गणित बनवलेले. अशाच प्रकारचं गणित आहे. एका वस्तूची किंमत 30% वाढवून पुन्हा 30% कमी केली तर त्या व्यवहारात एकूण किती टक्के नफा किंवा तोटा झालेला आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं, जेवढी वाढ केलेली तेवढीच जर कमी केली असेल तर त्या व्यवहारामध्ये तोटाच होतो. परंतु किती टक्के तोटा होत असतो हे काढण्यासाठी हे 0 कट, हे 0 कट आणि 3 गुणिले 3 जर तुम्ही केले तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळते 3 त्रिक 9 म्हणजेच किती तर पर्याय क्रमांक बी 9% तोटा झालेला आहे. तशाच प्रकारचं पुढचं गणित बनवलेलं आहे. बघा, म्हणजे एका गणितासोबत मी 2 गणित स्वतः बनवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला कळेल की हे कशा प्रकारे सोडवायचं आहे. रिव्हिजन सुद्धा चांगल्या प्रकारे होईल. बघा ना, एका वस्तूची किंमत 25% वाढून पुन्हा 25% कमी केली तर त्या व्यवहारामध्ये एकूण किती टक्के तोटा किंवा नफा झालेला आहे. तर मी तुम्हाला तेच सांगितलं होतं की जेवढा वाढ झालेली तेवढीच जर कमी झाली असेल तर तोटाच होत असतो. परंतु तोटा किती होत असतो तो काढण्यासाठी 0 कट करायचे किंवा पॉईंट द्यायचे. या ठिकाणी मी पॉईंट दिला, या ठिकाणी मी पॉईंट दिला. आता या दोघांचा गुणाकार करायचा. 2.5 गुणिले 2.5 जर तुम्ही केले तर तुम्हाला माहितीये 25चा वर्ग किती असतो 625. पण पॉईंट एक्झॅक्टली कुठे येणार या ठिकाणी येणार. तोटाच होणार, तोटा. आणि म्हणजेच पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर 6.25% तोटा झालेला आहे. आता पुढचं महत्वाचं गणित ते म्हणजे एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 1 ने वाढते तर शिक्षकाचे वय किती आहे. आपल्याला शिक्षकाचं वय विचारलं गेलेलं आहे. गणित बारीक अभ्यासून बघा, पॉज करा आणि एवढा मोठा कुटाणा करायचा अजिबात प्रयत्न करू नका. तुम्ही काय करता, ऍव्हरेजचं सूत्र आहे, टोटल नंबर. मी सूत्राचा केव्हाच वापर करत नाही बरं का. मी म्हणलं ना तुम्हाला बघताशनी म्हणजे बघताशनी. गणितामध्ये पेन सुद्धा उचलू देणार नाही अशा अनेक गणित आहेत. ज्या ठिकाणी आवश्यकता त्या ठिकाणी ठीक आहे, परंतु 5 सेकंदापेक्षा जास्त वेळ आपण लावत नाही गणित सोडवण्यासाठी. तुला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक ठोकायच्या सोन्या. आत्ता शिकता आपण सुरुवात केलेली आहे. गणितामध्ये क्रांती घडून आणायची. क्रांती 2026 हे वर्ष आपलं आहे. गणित बघा काय दिसतंय. एका वर्गात 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 आहे. मग तू काय करतो, अगोदर विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 आहे तर एकूण किती वय आहे त्यासाठी 20 गुणिले 15 करत असतो. बघ या ठिकाणी तू केलेलं आहे तसं 20 गुणिले 15 किंवा तर येणार उत्तर किती 300. त्यानंतर त्यामध्ये शिक्षकाचं वय मिळवल्यानंतर होतात 336 म्हणजे 16 गुणिले 21 करावे लागतील. त्यानंतर 336 दोघांमधील फरक काढत असतो. पण बघताशनी म्हटलं तर बघताशनी कशा प्रकारे सोडवायचं असतं तर नीट लक्ष देऊन बघ. इथे 1 ने वाढ झालेली तर अधिक 1 कर, होतात किती 21 आणि यामध्ये 15 मिळव. अरे तुला तुझं उत्तर मिळालं सोन्या. तुला बेरीज करता येते की नाही. 5 आणि 1 होतात किती 6, 2 आणि 1 होतात किती 3. याचा अर्थ काय तर 36 हे वय आहे शिक्षकाचं.
आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न तलाठी नाशिक भरती 2015 आला होता. कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी एकूण 13 का 14 शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्या. त्या कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी नगर परिषदेच्या आता पुन्हा ऍडव्हर्टाईज येणार आहे. तर त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न 2 शिफ्ट मध्ये विचारला होता. जसाच्या तसा हा प्रश्न एका शिफ्ट मध्ये विचारला आणि आकडे बदलून दुसऱ्या शिफ्ट मध्ये विचारला होता. तर अशा प्रकारे 2 शिफ्ट मध्ये एकच प्रश्न विचारला होता आणि 10 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. सोन्या 2023 बघ ना, आत्ताचं लेटेस्ट ट्रेंडिंग आहे. पण यापूर्वी तुला प्रश्न विचारले गेलेले असतात ना, तेच प्रश्न डायरेक्टली रिपीट होत असतात किंवा आकडे बदलत असतात. मी यापूर्वी मेंटॉर जिंदगीची सिरीज घेतली होती, त्यामध्ये सुद्धा तुला ओरडू तेच सांगितलं सोन्या. या संपूर्ण सिरीज मधील प्रत्येक प्रश्नाची नोट्स बनवायची, तुला स्वतः प्रश्न लिहून घ्यायचा आहे. हे अजिबात कुठाने करायचे नाहीयेत. आणि त्यानंतर मग पुढची स्टेप अत्यंत महत्वाची, ती म्हणजे कशा प्रकारे शॉर्ट ट्रिकने सोडवलेलं आहे ते नीट समजून घ्यायचं. आता तुला हे कळालं नसेल तर त्यासाठी खास करून पुन्हा अजून एक गणित आणलेले, लोड घेऊ नकोस. तुला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. बघ ना, गणित काय दिसतंय. एका वर्गातील 15 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 18 वर्ष आहे. जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 1 ने वाढते. तर शिक्षकाचे वय किती आहे? इथे वाढ जेवढी झालेली आहे ती अधिक करा, होते किती? तर 16 आणि यामध्ये अधिक 18 करा आणि मग नंतर तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. एवढा मोठा कुटाणा करण्यापेक्षा सोन्या, तू अगोदर काय करतो, सर्व विद्यार्थ्यांचे वय 15 गुणिले 20 करणार, त्यानंतर उत्तर येणार, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे वय प्लस शिक्षकाचं वय एकत्रितरित्या 16 गुणिले 21 म्हणजे 336 एवढं येणार. दोघांमधील फरक काढल्यानंतर तुला 36 येणार. एवढा मोठा कुटाणा करण्यापेक्षा डायरेक्टली अशा प्रकारे तू सोडू शकतो ना सोन्या. अरे काय म्हणतोय मी तुला. इथे किती येणार? 14, हातचाला 1 आणि इथे येणार 3 म्हणजेच किती? तर 34 शिक्षकाचं वय आपल्याला मिळालं. काय केलं मी? काहीच नाही केलं. तशाच प्रकारे तुला या ठिकाणी काहीच नाही करायचं, डायरेक्टली उत्तर काढायचं. एका वर्गातील 12 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 16 वर्ष असेल, जर त्यात शिक्षकाचे वय, जर सर या ठिकाणी सरासरी बदलली तर काय? अरे मी येतोय ना सोन्या, तुझ्याच पॅटर्नचे प्रश्न घेऊन येतोय. मी स्वतः अजिबात बनवत नाही. मी नंतरचे 2 प्रश्न जे आहेत ना, ते जाणून बुजून बनवलेले आहेत आणि आकडे केवळ बदललेले आहेत, कारण तुला आकडे बदलूनच प्रश्न येणार आहेत. एक तर प्रश्न रिपीट होणार आहे किंवा आकडे बदलून येणार आहे. रिपीट होत असताना तुझ्या केवळ पोलीस भरतीला आलेला प्रश्न पोलीस भरतीलाच रिपीट होईल असं नाहीये. पोलीस भरतीला आलेला प्रश्न तलाठीला सुद्धा येत असतो. एमपीएससीला आलेला प्रश्न तलाठीला येत असतो किंवा तलाठीचा प्रश्न नगर परिषदेला येत असतो. तर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आता तू सांग सोन्या, तलाठीची परीक्षा तुझी जिल्हा निवड समितीने घेतली होती 2015ची आणि नगर परिषदेची टीसीएसने घेतली होती. टीसीएसने कॉपी केलं की नाही जिल्हा निवड समितीला? आणि म्हणून तुला सांगतोय सोन्या, टीसीएस आयबीपीएस पॅटर्न असलं काही नसतं. फक्त आणि फक्त तुझ्या परीक्षांमध्ये आलेले प्रश्न ते बऱ्यापैकी अभ्यासले आणि शॉर्ट ट्रिक नीट समजून घेतली की तुला 25 पैकी 25 प्रश्न बरोबर आणता येतील. सर्व सेवा भरतीमध्ये गणित व बुद्धिमत्तेला 25% वेटेज असतं आणि पोलीस भरतीमध्ये 50% वेटेज असतं. फक्त तुला कंटिन्युअसली बघत राहायचंय. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक ठोकायचं आहे. हाईपचं बटन दिसतंय ते हाईपचं बटन सुद्धा ठोकायचंय आणि या व्यतिरिक्त अजून तुला आवडत असेल तर अशा प्रकारे कमेंट सुद्धा करायची. या व्हिडिओच्या खाली 100+ कमेंट गेल्या की पुढचा व्हिडिओ लगेच येणार आणि अशाच प्रकारे सगळे व्हिडिओज असणार आहे. एका वर्गातील 12 विद्यार्थ्यांच्या गणित बुद्धिमत्तेला सोन्या लोड घेऊ नको अजिबात. उगाच मी कॅमेऱ्यासमोर बोलबच्चन मारतोय असं नाहीये. तुला प्रत्यक्षात यापूर्वी प्रूफ करून दाखवलेला आहे महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. या युट्यूब चॅनलवर सुद्धा आता प्रूफ करून दाखवतो तुझेच प्रश्न. बघ ना, 12 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 16 वर्ष आहे. जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर अधिक 1 करायचे. या ठिकाणी होतात किती सोन्या? 13 आणि हे 16 मिळव ना. अरे तुला तुझं उत्तर मिळालं. या ठिकाणी 9 येणार, या ठिकाणी 2 येणार आणि पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तू तुझ्या पद्धतीने कॅल्क्युलेटर घेऊन बसून तू सोडून दाखव, हेच उत्तर येणार. सूत्राचा वापर कर, नाही तर काही कुठाने कर. मिशन तलाठी बॅच आपण लॉन्च केलेली, नवा पॅटर्नला अनुसरून ही बॅच सगळे शिक्षक टॉपचे मित्रांनो. यापूर्वी 12 वर्षांचा अनुभव शिक्षण जगतामध्ये आणि वेगवेगळ्या पोस्ट मिळालेले असे सगळे टॉपचे फॅकल्टी, सगळे शिक्षक तुम्हाला शिकवत आहेत. ही बॅच आत्ता सध्या 2,500 रुपयाला नाहीये, 1,000 रुपयाला आहे. घ्यायची असेल तर घ्या. सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांसाठी आपण ही ऑफर ठेवली होती, परंतु खास करून जे ग्रामीण भागाचे विद्यार्थी आहेत, ज्यांना आवश्यकता आहे की त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचायला पाहिजे, त्यांच्यासाठी खास करून आपण ही बॅच लॉन्च केलेली आणि त्यांच्यासाठी अजूनही 1,000 रुपये ठेवलेले आहेत. लवकरात लवकर घ्या. काय डाऊट असतील तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा. आणि एक महत्त्वाची गोष्ट नीट समजून घे सोन्या, सर्व सेवा भरतीचा अभ्यास करत असेल, भले ती नगर परिषद असो, वनरक्षक असो, कोणतीही परीक्षा असो, पुरवठा निरीक्षक असो, SID असो, तलाठी ही सर्वात मोठी पोस्ट आहे सरळ सेवा भरतीची. आणि तलाठीची बॅच जर तू जॉईन केली तर आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात सरळ सेवा भरतीचा तुझा सिलेबस कंप्लीट होईल, ज्यामध्ये इंग्लिश आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण आहे, ज्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता आहे आणि ज्यामध्ये GSGK आहे. या बॅच मध्ये परिपूर्ण तुमचा अभ्यास होईल. रात्री स्वप्नामध्ये आलं दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही बॅच लॉन्च केली तसं नाहीये. ते बाकीच्या अकॅडमी तसं करत असतात. आपण या ठिकाणी महाराष्ट्र अकॅडमीमध्ये असं केलं जात नाही.
बऱ्यापैकी अनालिसिस केलं जात असतं, बऱ्यापैकी सर्व मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करून एक सुंदर सिलेबस बनवला जात असतो, जेणेकरून जे काय तुम्हाला परीक्षेमध्ये येईल आगामी परीक्षांमध्ये ते सगळं काय आमच्याकडून येईल. हाच आमचा उद्देश असतो. प्रत्येक बॅचचं आमचं टार्गेट असतं, जेवढ्या जागा आलेल्या असतील ना त्यापैकी 90% विद्यार्थी महाराष्ट्र अकॅडमीचे त्या ठिकाणी सिलेक्ट व्हावेत. आणि हे आम्ही यापूर्वी अचीव्ह सुद्धा केलेलं आहे. जॉईन करायचं असेल तर लवकरात लवकर करा. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तो म्हणजे एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज 400 रुपये आणि चक्रवाढ व्याज 410 रुपये आहे. तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती आहे? हा प्रश्न बघा ना, एमपीएससी गट क मध्ये विचारला गेलेला 2019 ला. या व्यतिरिक्त तलाठी 2023 ला हाच प्रश्न जसाच्या तसा आकडे न बदलता विचारला गेलेला आहे. आणि हाच प्रश्न 8 पेक्षा अधिक वेळा रिपीट झालेला आहे. तू विचार कर सोन्या, आकडे बदलून किती वेळा प्रश्न विचारला गेला असेल. फक्त पॅटर्न नीट समजून घे. तू अशा प्रकारे सोडत असतो, मला घेणं नाहीये. सीआय म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट या दोघांमधील फरक या ठिकाणी तू अगोदर 10 काढला, मग नंतर तू सूत्राचा वापर केला. सूत्राचा वापर केल्यानंतर मग आकडेमोड केली, त्यानंतर तुला पीआर बरोबर 20,000 मिळालं. त्यानंतर मग आर ची किंमत काढली तू, मग नंतर या ठिकाणी एवढा मोठा कुटाणा केला, शेवटी तुला मिळालं 5%. तू म्हणजे आम जिंदगीमध्ये अशा प्रकारे खायचा प्रयत्न केला. मी तुला फक्त आणि फक्त सरळ उचलून तोंडात घाल एवढंच शिकवतोय. म्हणतो जिंदगी काय म्हणत असते तर लक्ष देऊन बघ. 400 रुपये हे सरळ व्याज आहे, परंतु किती वर्षांचं? 2 वर्षांचं. याचा अर्थ 1 वर्षांचं सरळ व्याज किती असेल? 200 असेल. छेदस्थानी 200 लिहून टाक. याच्यावर वाढ झालेली आहे. केव्हाही एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज एकच असतं, परंतु दुसऱ्या वर्षी सरळ व्याजावर व्याज वाढलेलं असतं, ते असतं चक्रवाढ व्याज. मग 200 वर वाढ किती झालेली, या दोघांमधील फरक बघा किती आहे? 400 आणि 410 यामध्ये फरक आहे 10चा, तो अंशस्थानी लिहिला. 200 वर 10 ने वाढ झालेली, टक्केवारीमध्ये किती वाढ झालेली हे काढण्यासाठी तुम्ही गुणिले 100 करत असता. लहानपणापासून हे शिकलेला आहात. मग हे 2 शून्य कट केले, हे 2 शून्य कट केले, बे एक बे, आणि या ठिकाणी येणार 5, म्हणजेच किती? 5%. तू सांग सोन्या, एवढा मोठा कुटाणा केला तरी सुद्धा तुला 5% हेच उत्तर मिळालं रेट. आणि एवढा मोठा कुटाणा न करता डायरेक्टली बघताक्षणी आपण सोडवायचा प्रयत्न केला, उत्तर आलं 5%. तशाच प्रकारे पुढचा प्रश्न जर तुला हा कळाला नसेल तर खास करून हा मी बनवलेला आहे. एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज 600 रुपये आणि चक्रवाढ व्याज 630 रुपये आहे. तर व्याजाचा दर आपल्याला विचारला गेलाय. अगोदर दोघांमधील फरक नीट समजून घ्या, किती आहे? 30चा आहे. आणि इथे 2 वर्षांचं सरळ व्याज दिलेलं आहे, याचा अर्थ 1 वर्षांचं सरळ व्याज याचे निम्मे असणार, म्हणजेच किती येणार? 300 येणार. आणि गुणिले 100 जर तुम्ही केले तर 300 वर वाढ किती टक्क्याने झालेली हे काढता येत असतं. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. 300 वर वाढ किती झालेली असं का मी बोलतोय? कारण सरळ व्याजावरच जेवढी वाढ होत असते, व्याजावर व्याज, याचा अर्थ काय? सरळ व्याजावर वाढ झालेली असते, तेच चक्रवाढ व्याज असतं. आपल्याला दर काढायचा आहे, वाढ झालेली 30ची, म्हणजेच 3 एक 3, या ठिकाणी येणार 10, म्हणजे 10%ची वाढ झालेली आहे. याचा अर्थ काय? तर चक्रवाढ व्याज किती येणार आहे किंवा सरळ व्याज किती येणार आहे? 10%. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यासाठी एवढा मोठा कुटाणा करायची गरज नसते. तशाच प्रकारे पुढचं, एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज 500 रुपये आणि चक्रवाढ व्याज 550 आहे. वाढ किती झालेली आहे? 500 वर 50 ची वाढ झाली. अंशस्थानी लिहिना आणि छेदस्थानी याचे निम्मे कर, कारण हे 2 वर्षांचे सरळ व्याज आहे. मग एका वर्षाचं सरळ व्याज किती येणार आहे? 250 येणार आहे. 250 वर जर 50 वाढ झाली असेल तर टक्केवारीमध्ये काढत असताना गुणिले 100 करायचे असतात. हे शून्य कट, हे शून्य कट, याला 5 ने भाग जातोय, 5 5 25, इथे जातोय भाग, 5 10 50, म्हणजेच इथे 10, 5 1 5, या ठिकाणी येणार 2, आणि या दोघांचा गुणाकार जर तुम्ही केला तर उत्तर येते 20, म्हणजे 20% एवढं चक्रवाढ व्याज असेल किंवा सरळ व्याज असेल. आलं लक्षात? पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचं अत्यंत महत्वाचं असं गणित आहे, हे सुद्धा अनेक परीक्षांमध्ये रिपीट झालेले. बघा ना, एका आयताची लांबी 50% वाढवली व रुंदी 20% कमी केली, तर त्याच्या क्षेत्रफळात काय बदल झालेला आहे? एक्साइज जे असतात की नाही तुमच्या परीक्षा, त्यामध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे 2023 ला. या व्यतिरिक्त अजून पोलीस भरतीला सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. नगर परिषद 2023 ला विचारला गेला आणि 5 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. आयत आणि त्याचं क्षेत्रफळ लगेच तो पाठ करणार सोन्या, सूत्र असतो त्याला, परंतु सूत्राची आवश्यकता नाहीये. मी तुला सांगितलेलं सूत्र सुद्धा वापरू देणार नाही, भले भूमिती असा. यापूर्वी सुद्धा तुला सिद्ध करून दाखवलेले. फक्त एक वेगळी टॅक्टिक असते, थोडासा वेगळा विचार करायचा असतो. आयताची लांबी 50% वाढवलेली, याला आपण सक्सेसिव्ह मेथडने सुद्धा सोडू शकतो किंवा अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा सोडू शकतो. बघा, सक्सेसिव्ह मेथडचं हे सूत्र दिलेलं आहे, परंतु सक्सेसिव्ह मेथडला सूत्राचा वापरच करायची गरज नसते. 50% वाढवली व रुंदी 20% कमी केलेली आहे. सोन्या, 50% वाढवलेली आयताची रुंदी 100 वर 50% वाढवली, याचा अर्थ किती झाले? 150 झाले. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. जर आलं नसेल
म्हणजे हे सुरुवातीला पहिलं गणित कशा प्रकारे सोडवलेलं आहे जर आलं नसेल लक्षात तर पुढे अजून 2 गणित तशाच प्रकारचे बनवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी ते कळतील. आता 20% रुंदी कमी झालेली याचा अर्थ 100 वर 20% रुंदी कमी झाली म्हणजेच किती झाली ती 80 झाली. 80 इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. फक्त तुला काय करायचं हे शून्य कट कर हे शून्य कट कर दोघांचा गुणाकार कर. जे काय उत्तर येईल ना सोन्या ते नीट समजून घे. 15 8 120 होतात. म्हणजे वाढ किती झालेली आहे 100 वर 20 ची वाढ झालेली. वाढ किती झाली 100 वर 20 ची वाढ झाली किंवा 100 पेक्षा 120 कितीने अधिक आहे 20 ने अधिक आहे म्हणजेच काय 20% हे तुझं उत्तर असणार आहे. मी काय केलं सोन्या पुन्हा एकदा नीट समजून घ्या. अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न आहे. वाढ झालेली आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. 100 पेक्षा जास्त संख्या असेल ना तर वाढ झालेली आहे. 100 पेक्षा कमी जर संख्या असेल ना दोघांचा गुणाकार केल्यानंतर तर घट झालेली आहे. ती कशा प्रकारे तर पुढचं गणित बघ. एका आयताची लांबी 20% ने वाढवली म्हणजेच किती झाली ती 120 झाली. 100 असेल तर 120 झाली. या ठिकाणी 120 करतो. आणि रुंदी मात्र कमी केलेली आहे. रुंदी किती होती 100 होती त्याची कमी केली म्हणजेच किती झाली 70 झाली. मी तुला काय सांगितलेलं हे शून्य कट कर हे शून्य कट कर दोघांचा गुणाकार कर. आता गुणाकार केल्यानंतर तुला एक गोष्ट लक्षात येते की याचा गुणाकार आहे किती तर 12 7 86 12 7 84 इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. 84 100 पेक्षा कितीने कमी आहे किंवा जास्त आहे 100 पेक्षा कमी आहे याचा अर्थ घट झालेली आहे. परंतु कितीने घट झालेली आहे तर 100 पेक्षा जेवढे कमी आहे तेवढी घट झालेली. यामध्ये जर मी 16 मिळवले तर होतात की नाही 100. याचा अर्थ काय तर 16 ने घट झालेली आहे. याचाच अर्थ काय तर पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. कळालं का तुला सोन्या? नाही कळालं लोड घेऊ नकोस. अजून एक गणित आणलेलं आहे. एका आयताची लांबी 60% ने वाढवली म्हणजे किती झाली 160 झाली जर आपण 100 मानलं तर. आणि रुंदी 30% ने कमी केली याचा अर्थ किती होणार आहे 70 होणार आहे रुंदी. पुन्हा नीट समजून घे. एका आयताची लांबी 60% ने वाढवलेली आहे याचा अर्थ 100 जर असेल तर त्याचे 160 झालेले आहेत. आणि रुंदी ही 30% ने कमी केलेली याचा अर्थ 100 जर असेल तर ती झालेली 70. बास तुला हे कट करायचे हे कट करायचे त्यानंतर तुला कळेल की क्षेत्रफळात नेमका बदल काय झालेला आहे. 16 गुणिले 7 करायचे आणि गुणिले का केलेले आहेत कारण लांबी गुणिले रुंदी असते. बस थोडासा वेगळा विचार करायचा प्रयत्न कर. 16 गुणिले 7 केले. तुला जर गुणाकार कळत नसेल जमत नसेल तर डायरेक्टली करून बघ. 16 आणि 7 7 सकून 42 याचा अर्थ 2 तर येणारच आहे. 2 या ठिकाणी सुद्धा दिसतंय या ठिकाणी सुद्धा दिसतंय. तू सांग 100 पेक्षा जास्त असू शकतं का रे? असूच शकत नाही. 7 सकून 42 2 4 7 8 9 10 11 बरोबर आहे की नाही. याचा अर्थ या ठिकाणी 11 येणार म्हणजे वाढ किती झालेली 100 वर तर 112 झालेले म्हणजेच वाढ झालेली 100 वर 12ची. कारण 100 पेक्षा 112 हे 12 ने जास्त आहेत. वाढ झालेली आहे. इथे घट झालेली हे कट कर हे तर कट होणारच. या ठिकाणी वाढ झालेली. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. जर हे गणित तुला कळालं नसेल पुन्हा एकदा सोडून दाखवा सर अशा प्रकारे कमेंट कर आणि प्रत्यक्षात गणिताला कॉपी कर ते कमेंट मध्ये लिही. ठीक आहे. आणि ट्रिक जर आवडत असेल तर तशा प्रकारे सुद्धा कमेंट पाहिजे. मी तुला काय सांगितलेलं आहे 100+ कमेंट जायला पाहिजे आणि 10,000+ जर व्ह्यूज गेले आणि नाही गेले तरी चालेल. मी येणारच आहे आठवड्यातून 2 ते 3 व्हिडिओ घेऊन येणार आहे. पण तुझ्या फायद्याचं आहे त्यासाठी तुला सांगतो लाईक ठोकायचा आहे. बघ अशा प्रकारे तू एवढा कुटाणा करत असतो गरजेचं नाहीये सोन्या. बघ ना या गणितासाठी सुद्धा एवढा मोठा कुटाणा केलेला आहे तू. अरे काय करत असतो तू एक काम 10 दिवसात करतो लसावी मसावी काढत असतो. गरजेचं नसतं 10 दिवसात आणि तेच काम 15 दिवसात पूर्ण करत असतो. काम काळ वेग याचे एकूण 4 टाईप आहेत. यामध्ये कामचे 4 टाईप आहेत वेगचे सुद्धा 4 टाईप आहेत आणि वेळचे सुद्धा 4 टाईप आहेत. ठीक आहे. तर ते 4चे 4 टाईप म्हणजे एकूण 12 टाईप आपल्याला या सिरीजमध्ये कव्हर करायचे. पण कशा प्रकारे तुमच्याच परीक्षेमध्ये आलेले प्रश्न मी या ठिकाणी घेणार आणि त्यालाच आकडे बदलून 2 प्रश्न मी तुम्हाला सोडवला देणार आहेत. मी स्वतः या ठिकाणी सोडवणार आहे. तू सुद्धा आकडे बदलून वहीमध्ये तशाच प्रकारे सोडवायचे. चांगली रिव्हिजन होईल तुझी. एक काम 10 दिवसात आणि तेच काम 15 दिवसात पूर्ण करत असतो. जर दोघांनी मिळून काम केले तर ते किती दिवसांत पूर्ण केले जाईल. हा 10 पेक्षा अधिक वेळा प्रश्न रिपीट झालेला बरं का. आकडे न बदलता जसाच्या तसा. आता कोणकोणत्या परीक्षेमध्ये आलेलं आहे ते सगळं काही भरून जाईल ना सोन्या. आणि मी उगाच बोल बच्चन मारत नसतो. खास करून आता जाणून बुजून कंसामध्ये कोणकोणत्या परीक्षेमध्ये यापूर्वी मेंटॉ जिंदगीमध्ये जे रिपीट झाले होते ना प्रश्न तेच मी या ठिकाणी घेऊन यायचो आणि तुझ्यासमोर एक्सप्लेन करायचो शॉर्ट ट्रिक सांगायचो. पण आता डायरेक्टली तुझ्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्नच मी या ठिकाणी कोणकोणत्या परीक्षेमध्ये आलेले असा विचार करू नकोस की मी पोलीस भरतीचा अभ्यास करतो याचा अर्थ या ठिकाणी तलाठीचे प्रश्न येतात नगर परिषदेचे प्रश्न येतात म्हणजे माझे प्रश्न नाहीये.
तुझ्या परीक्षेमध्ये त्याच पॅटर्नला फॉलो केलं जात असतं. नीट समजून घे. कळते का तुला सोन्या? एमपीएससीचे प्रश्न तलाठी, पुरवठा निरीक्षक, नगर परिषद रिपीट करत असतं आकडे बदलून. काही तर प्रश्न डायरेक्टली उचललेले असतात. हा प्रश्न अनेकदा विचारला गेलेला आहे आकडे न बदलता, आणि आकडे बदलून तू विचार कर किती वेळा विचारला गेला असेल. आणि यासाठी तू एवढा मोठा कुटाणा करत असतो. अगोदर चे 1 दिवसाचे काम 1/10, कुठलाही मास्टर असू दे अख्ख्या महाराष्ट्रातील ते तुला अगोदर 1 दिवसाचं काम देणार, मग ब चं 1 दिवसाचं काम काढून देणार, मग दोघांची LCM काढून देणार. मी खोटं बोलत नाहीये. तू या गणिताला किंवा काम काळ वेगळा युट्यूबवर कुठेही सर्च कर, जी मी तुला शॉर्ट ट्रिक आत्ता देणार आहे ती कुठंच मिळणार नाही. LCM काढणार 10 आणि 15, म्हणजे 30ला 10ने सुद्धा भाग जातोय, 15ने सुद्धा भाग जातोय. अशी मोठ्यातली मोठी संख्या, छोट्यातली छोटी संख्या आहे ही, बरोबर आहे की नाही? त्यानंतर 1/10 मला घेणंच नाहीये. LCM कसा काढतो तू, ते आपलं हे कशा प्रकारे काढतो, मसावी लसावी कशा प्रकारे काढत असतो, मुळात चार्टचा वापर करत असतो. त्याची सुद्धा शॉर्ट ट्रिक मी तुला सांगितलेली. 1/10 बरोबर 330, 1/15 बरोबर 230. कशा प्रकारे आलं हे तुला माहिती आहे, कारण तुला सवयच नाही अशा प्रकारचे प्रश्न सोडवायची, आणि याला 5 मिनिटं घालवायची तुला सवय. पण मी तुला सांगतो की ज्या वेळेस दोघांच्या कामाची एकत्रित काम जर ते करत असतील, म्हणजे 10 दिवसात ते काम करतोय, 15 दिवसात ते काम करतोय, आणि दोघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण केलेलं आहे असा जर तुला प्रश्न विचारला असेल दोघांनी मिळून, तर या दोघांना मिळव ना. 10 आणि 15 होतात किती? 25. छेदस्थानी लिहून टाकन, ही गणितीय क्रिया कर, तुला तुझं उत्तर मिळते. 5 1 5, 5 2 10, 5 5 25, 5 1 5 आणि 5 3 15, आणि 2 गुणिले 3 जर तू केले तर तुला उत्तर मिळते. म्हणजे किती येणार? 6 येणार. इथे सुद्धा 6 आलेत की नाही? त्या ठिकाणी सुद्धा 6 आलेले. डिपेंड करते तू कोणती पद्धत वापरतोय. याला म्हणतात मेंटॉस जिंदगी, याला म्हणतात आम जिंदगी. आणि बाकी अख्ख्या महाराष्ट्रात आम जिंदगी 99.99% विद्यार्थी सकट शिक्षक सुद्धा फॉलो करत असतात. रमेश एक काम 20 दिवसात पूर्ण करतोय, सुरेश तेच काम, हे मी स्वतः बनवलेलं आहे, 30 दिवसात पूर्ण करतोय. जर दोघांनी मिळून तेच काम सुरुवात केली तर किती दिवसांत ते पूर्ण करतील? 20 गुणिले 30 कर, म्हणजे रमेशचं काम 20 दिवसांचं, सुरेशचं काम 30 दिवसांचं. दोघांची बेरीज करायची, कारण दोघांनी मिळून ते काम करायला सुरुवात केलेली. तर छेदस्थानी येणार 50, बरोबर आहे की नाही? या दोघांची बेरीज केल्यानंतर मग नंतर 1 0 कट कर, 1 0 कट कर. या ठिकाणी हे दोन्ही 0 कट केले. 5 1 5, 5 4 20, राहिले किती? 4 गुणिले 3, म्हणजेच किती होणार? 4 4 3 12, म्हणजे 12 दिवस लागणार या दोघांना मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी. जर रमेश एक काम 20 दिवसात करतोय, तेच काम सुरेश 30 दिवसात करतोय, तर दोघं जण एकत्रित काम करत असतील तर तुला असंही गणित दिलेलं असतं बरं का, की रमेश आणि सुरेश एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, त्यामध्ये सुरेश तेच काम 20 दिवसात पूर्ण करते. तर सुरेश तेच काम 30 दिवसात पूर्ण करते, तर रमेश तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? याला सुद्धा शॉर्ट ट्रिक आहे. आणि यालाच काय सगळ्या कामकाळ वेगळा शॉर्ट ट्रिक आहे. तुला फक्त 4 टाईप कव्हर करायचे तुझ्या आयुष्यामध्ये जेवढ्या सर्वसेवा भरती आहेत किंवा ग्रुप बी ग्रुप सीच्या परीक्षा आहेत ना, त्या ठिकाणी टॅकल करशील. मी मुळात आगामी काळात सीसॅटचे सुद्धा प्रश्न आणणार आहे. सीसॅटचे प्रश्न सुद्धा लय मोठा आवाका असतो, लय मोठा प्रश्न असतो, अख्खा पेज भरून असतो. त्यानंतर त्याला बघता क्षणी उडवायचं म्हटलं तर शेवटचं वाक्य वाच आणि मग नंतर प्रश्न सोडवायला सुरुवात कर. म्हणजे मग नंतर संपूर्ण प्रश्न वाचायला सुरुवात कर. तुला पेन उचलायची गरज पडणार नाही. त्याच ठिकाणी तू लगेच कुटाने करून प्रश्नपत्रिकेवरच लगेच उत्तर काढशील. त्याला म्हणतात शॉर्ट ट्रिक. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सोन्या एक काम 12 दिवसात पूर्ण करते, भावड्या तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. जर दोघांनी मिळून तेच काम पूर्ण करायचं ठरवलं तर किती दिवसात ते पूर्ण करतील? तर सोन्याचं काम लिहून टाक 12, त्यानंतर भावड्याचं काम लिहून टाक 18. दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह, दोघांची बेरीज कर, किती होते? 12 2 24, आणि 24 मध्ये 6 मिळवले ते होतं 30. म्हणजे या ठिकाणी छेदस्थानी 30 येणार. आता गणितीय क्रिया करायची तुला, याचे निम्मे केले तर 6 किंवा 6 5 30 होतात ना, बरोबर? 6 5 30 म्हणजे 12, 6 2 12, 6 5 30, या ठिकाणी 5 येणार. मग 18 2 36, बरोबर आहे की नाही? 36/5. आता भागाकार करायचा प्रयत्न करणार तू अशा प्रकारे. करत बसू नको सोन्या. याचे 5 तुकडे करायचे आहेत आपल्याला, किंवा 5 ने भाग जातोय का? 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 7 35, 5 7 35. याचा अर्थ काय? 7 ने पूर्ण भाग जात नाहीये, परंतु 35 द्वारे कट होते. मग नंतर पॉइंट मध्ये उत्तर येणार, म्हणजे 7 पॉइंट काहीतरी उत्तर येणार आहे. कुठं दिसते तुला? अरे तुझेच गणित आहेत हे. हा प्रश्न मी बनवलेला आहे का? अच्छा, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, बरोबर आहे ना?
पर्यायाद्वारे सुद्धा सोडवायचा प्रयत्न करायचा, कारण अख्ख्या महाराष्ट्रात काय अख्ख्या भारतात कितीही कोणतीही सरळ सेवा भरती असू दे किंवा अजून ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी च्या परीक्षा असू दे, त्या ठिकाणी तुला 4 पर्याय दिलेलेच असतात. त्या ठिकाणी केवळ तुला ओळखाओळखीचा खेळ करायचा असतो. एक काळं पेन त्या ठिकाणी जाऊन काळं करायचं असतं आणि पर्यायाचा वापर करून तू सोडू शकतो, किंवा शेवटचा अंक काढून तू सोडू शकतो, किंवा डिजिटल समचा वापर करून तू सोडू शकतो, किंवा सक्सेसिव्ह मेथडचा वापर करून तू सोडू शकतो. आणि सक्सेसिव्ह मेथड वेगवेगळ्या अशा 4 चॅप्टरमध्ये कव्हर होत असते. या सिरीजमध्ये आपण तुमच्या एकूण 19 चॅप्टरवर गणिताच्या कशा प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत, आणि प्लस 16 चॅप्टरवर बुद्धिमत्तेच्या कशा प्रकारे तुम्हाला या सिरीजमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत ना, ते सगळे काय प्रश्न मी आणणार आहे. आणि जो प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे ना, तोच प्रश्न मी या ठिकाणी घेऊन येणार आहे. आणि मग शेवटी एकदा जरी विचारला असेल तो सुद्धा आपण या ठिकाणी उडवणार आहोत. सगळे टाईप कव्हर होतील तुझे. फक्त तुला लाईक ठोकायचे सोन्यान, तशा प्रकारे कमेंट करायची. तलाठी जळगाव 2015 हा प्रश्न विचारला गेला बघ ना. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी चुकून 5 ने भागले असता उत्तर 2 येते, तर ती मूळ संख्या कोणती आहे? चुका झालेल्या आहेत आणि या चुका या ठिकाणी तू वेगळ्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करत असतो. तलाठी जळगाव 2015 प्रश्न विचारलाय. हाच प्रश्न आकडे न बदलता पोलीस भरती 2023 विचारला गेलेला आहे. 3 जिल्ह्यांमध्ये बरं का. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये आकडे न बदलता विचारला गेला, उर्वरित 2 जिल्ह्यांमध्ये आकडे बदलून हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि नगर परिषदमध्ये 2023 हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मी तुला तेच सांगतो, आता नगर परिषदेची परीक्षा आहे ना, तुझ्या मागच्या झालेल्या तलाठीच्या प्रश्नपत्रिका त्याच्यावर तुला आधारित प्रश्न विचारला जातोय. जिल्हा निवड समितीमध्ये जरी विचारला असेल ना, तरी सुद्धा TCS ने घेतली होती ही परीक्षा. आता तू म्हणशील की TCS पॅटर्नचे सर केंद्राचे प्रश्न असतात, तसलं नाहीये ते. भले TCS घेऊ दे, IBPS घेऊ दे, आपल्या महाराष्ट्रात झालेल्या ज्या परीक्षा असतात ना सरळ सेवा भरतीच्या, आणि विशेष म्हणजे तलाठीच्या परीक्षा असतात, कारण तलाठी ही सर्वोच्च पदे सरळ सेवा भरतीतील, त्यातले अनेक प्रश्न डायरेक्टली रिपीट होत असतात. तलाठीचे प्रश्न तुमच्या पोलीस भरतीला रिपीट होत असतात, नगर परिषदेला होत असतात. आणि यासाठी तू नेमका काय घोटाळा करतो आपल्याला माहित नाहीये सोन्या, परंतु 5 ने गुणण्याऐवजी 5 ने भागितले आहे आणि शेवटी उत्तर येते 2. तर अशा वेळेस काय करायचं, 5 गुणिले जर 2 तू केले तर तुला उत्तर मिळत असतं. तू काय करतो, X मानत असतो. तसंही मान, कसंही कर. तू नेमका काय केलेले, 5 ने भागले, म्हणजे एखादी संख्या त्याला 5 ने भाग दिलेला आहे आणि उत्तर जर येत असेल 2, याचा अर्थ 5 जाणार या ठिकाणी, कारण भागिले ना, तिथे जाणार. म्हणजेच X बरोबर तुझ्याच पद्धतीने 2 गुणिले 5, म्हणजेच X बरोबर येणार 10. किंवा डायरेक्टली त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये 5 गुणिले 2 जर तू केले, 5 दुणे 10, आणि म्हणून पर्याय क्रमांक B या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता तू या प्रश्नाला कशा प्रकारे सोडवणार बघ ना. एका संख्येला 3 ने गुणण्याऐवजी 3 ने भागले तर 3 उत्तर येतं. याचा अर्थ काय, 3 गुणिले 3 करावे लागतील तुला. त्याचं कारण असं आहे की X जर तू ती संख्या मानली आणि या X संख्येला गुणण्याऐवजी तू भागलेले, म्हणजे 3 केले, चुकून झालेले, आणि उत्तर किती आलेले, तर 3 आलेले. तर तुला नेमकी X ची किंमत काढायची असेल तर X हे 3 जाणार पलीकडे, म्हणजे 3 गुणिले 3 होणार आणि शेवटी X बरोबर येणार 9, म्हणजेच ती संख्या येणार 9. पर्याय क्रमांक C या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. म्हणजे जर तू त्या संख्येला गुणला असतो 3 ने, तो उत्तर आलं असतं किती, 9 दुणे 18, 9 त्रिक 27. परंतु त्या संख्येला तू 3 ने भागलंय म्हणून उत्तर आलंय किती, 3. तशाच प्रकारे हे गणित, एका संख्येला 25 ने गुणण्याऐवजी चुकून 25 ने भाग दिलेला आहे. म्हणजेच काय झालंय, X जर तू त्या संख्येला मानलं आणि याला गुणण्याऐवजी भाग दिलेला आहे 25 ने, तर उत्तर किती येतंय, 4 येते. बस तुला काय करायचं, X बरोबर 4, हे 25 गेले पलीकडे, होतात गुणिले, आणि मग नंतर शेवटी या दोघांचा गुणाकार केला. हे बेसिक मधून समजून सांगावं लागतं. डायरेक्टली मी शॉर्ट ट्रिक सांगितली असते ना, 25 गुणिले 4 कर, पण का केलेले त्याच्या मागचं कारण हे आहे. X बरोबर येणार 100. म्हणजेच 100 या संख्येला जर 25 ने भाग दिला तर 4 उत्तर येते. परंतु 25 ने गुणायला पाहिजे होतं, परंतु भाग दिल्यामुळे 4 उत्तर आले. कळालं? समाप्त. अनेक प्रश्न घेतलेले आणि प्रत्येक प्रश्नाचे कमीत कमी 2 प्रश्न मी या ठिकाणी सोडून दाखवलेले आहेत. एकही प्रश्न तुम्हाला कळाला नसेल तर तशा प्रकारे कमेंट करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक ठोकायचा आहे. पुढचा भाग लगेच येणार, 1-2 दिवसातच येणार, आणि मी आता रेग्युलर येणार या आपल्या युट्यूब चॅनलवर. आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 व्हिडिओ येणार. केवळ तुम्हाला लाईक करायचे, तुमचा प्रतिसादाची आवश्यकता आहे. माझ्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. धन्यवाद.